धर्मगुरूचा आशीर्वाद घ्यायला येतात, पण त्या आशीर्वादाच्या जनतेसाठी घ्या ना. जनतेला बेरोजगार द्या ना, महिलांना रोजगार द्या ना, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हे द्या ना. आज लायब्ररीमध्ये कूलर नसतात, आज लायब्ररीमध्ये बेंच नसतात, चेअर नसतात. त्यांना चेअर लायब्ररीमध्ये का नाही उपलब्ध करून देत? तुम्ही धर्माच्या नावाने राजकारण करायला येता, धर्मगुरूचा आशीर्वाद फक्त घ्यायला येता. निवडून आल्यानंतर काय करता? 5 वर्ष त्याच्यानंतर इथं दिसले नाही. आज इंदोराचे एवढा मोठा पट्टा आहे, त्याच्या लीजचा पट्टा आहे, त्या लीजच्या बाऱ्यामध्ये आज 5 वर्षामध्ये कधी बोललेले नाही. का नाही बोलले? मग आज तुम्हाला कसा वेळ मिळाला यायला? 10 मिनिटं का मिळाले? पण तुम्ही 10 मिनिटं 5 वर्ष अगोदर दिले असते, आज जनता तुमच्या सावस्तीमध्ये उभे असते. आज इंदोऱ्यातली एक बी जनता नाही उभी, फक्त 30 लोक होते जे संविधान विकणारे लोक आहेत ना, जे आमच्या इंदोऱ्यातले RSSचे 30 लोक त्यांच्यासोबत उभे होते. आम जनता कोणी उभी नव्हती. का नाही होती? त्यांना माहीत आहे की उद्या लोकशाही खतऱ्यात आहे, संविधान खतऱ्यात आहे आणि हेच लोक खतऱ्यात आणतात. त्यांच्या एक सांसद म्हणून भी गेला की 400 के पार होए बरोबर हम संविधान खत्म करेंगे. यांच्या स्वतःच्या सांसद जेव्हा बोलतो ते यांचे कानं बंद असतात का? त्यांनी नाही येऊ द्यायला पाहिजे होतं. माझ्या फक्त एवढाच विरोध आहे आणि मी निषेध करतो की आज ते इथं आले आणि त्यांनी संविधान खतऱ्यामध्ये आणायचं इथूनच विरोध चालू केलेला आहे.